जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देव. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवाने आपल्याला हा नवीन दिवस दाखवला, त्याबद्दल आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि खरोखर देवाने तुमच्यावरती माझ्यावरती विशेष कृपा केलेली आहे. आपण सुरुवातीची प्रार्थना करू आणि आपण प्रार्थना करूया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा ह्या सकाळच्या प्रार्थनेमध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रभू, तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आणि प्रिय प्रभू येशू, माझा आणि ऐकणाऱ्यांचा ताबा तू घे. देवा, तुझ्या वचनातून बोलत असताना तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांनी भर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रिय प्रभू येशू, आजच्या भक्तीचा चालक, मालक, पुढारी तू हो आणि तुझं गौरव होऊ दे. प्रिय प्रभूजी, दिवसभरातील सर्व कामकाज तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभू, आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि विशेष करून तुझी प्रार्थना करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. तुझ्या आत्म्याने, तुझ्या सामर्थ्याने तू भर आणि तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रियानो, आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आम्ही चाललो प्रकाशात, प्रकाशात, प्रकाशात. आम्ही चाललो प्रकाशात, त्याच्या प्रकाशात. सैतान काय करू शकेल? प्रकाशात, प्रकाशात. प्रत्येक वेळी जय मिळेल त्याच्या प्रकाशात. आम्ही चाललो प्रकाशात, प्रकाशात, प्रकाशात. आम्ही चाललो प्रकाशात, त्याच्या प्रकाशात. देवबाप करू, या गीताद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करू. उत्पत्ती याचा 35वा अध्याय आणि त्याची 1 ते 15 वचनं आपण पाहणार आहोत. बेथेल येथे देव याकोबाला आशीर्वाद देतो. मग देवाने याकोबाला सांगितले की उठ, वर जाऊन बेथेल येथे राहा आणि तू आपला भाऊ एसाव याच्याकडून पळून चालला असता ना, ज्या देवाने तुला दर्शन दिले होते त्याच्यासाठी तेथे वेदी बांध. मग याकोब आपल्या घरच्या मंडळीस व आपल्या बरोबरच्या सगळ्या माणसास म्हणाला, तुमच्यापाशी जे परके देव आहेत ते सर्व फेकून द्या व स्वतःला शुद्ध करून आपली वस्त्रे बदला. आपण उठून वर बेथेला जाऊ, तेथे मी देवासाठी वेदी बांधीन. त्याने माझ्या संकट समय माझे ऐकले आणि ज्या वाटेने मी प्रवास करीत होतो ती तो माझबरोबर होता. तेव्हा त्यांनी आपल्यापाशी असलेले सर्व परके देव आणि आपल्या कानात असलेली कुंडले याकोबाच्या हवाली केली आणि याकोबाने शेखेमाजवळ असलेल्या एला वृक्षाखाली ती पुरून टाकली. मग त्यांनी कूच केले आणि आसपासच्या नगरातल्या लोकांच्या आणि मनात देवाने अशी दहशत उत्पन्न केली की ते याकोबाच्या मुलांच्या पाठीस लागले नाहीत. ह्या प्रकारे याकोब आपल्या बरोबरच्या सर्व लोकांसह कनान देशात लूज म्हणजे बेथेल येथे जाऊन पोहोचला. तेथे त्यांनी एक वेदी बांधली व त्या थलास एल बेथेलाचा देव हे नाव दिले, कारण तो आपल्या भावापासून पळून चालला असता येथेच देव त्याला प्रगट झाला होता. रेबेकाची दाई दबोरा ही मरण पावली व तिला बेथेलच्या खालच्या बाजूस अल्लोन वृक्षाखाली पुरले व ह्या वृक्षाचे अल्लोन बाकूत रुदन वृक्ष असे नाव ठेविले. याकोब पदन आरामाहून परत आल्यावर देवाने त्याला पुन्हा दर्शन देऊन आशीर्वाद दिला. देव त्याला म्हणाला, तुझे नाव याकोब आहे, पण आतापासून तुला याकोब म्हणणार नाही, तर तुझे नाव इस्रायल होईल. आणि देवाने त्याला इस्रायल हे नाव दिले. देव त्याला आणखी म्हणाला, मी सर्व समर्थ देव आहे. तू फलद्रूप होऊन बहुगुणित हो. तुझपासून एकच राष्ट्र काय तर राष्ट्र समूह उत्पन्न होईल आणि तुझ्या पोटी राजे निपजतील. आणि जो देश मी अब्राम व इसाक यास दिला तो तुला देईन आणि तुझ्या मागे तुझ्या संततीसही तोच देश देईन. मग देवाने जेथे याकोबाशी भाषण केले होते तेथूनच आरोहण केले आणि जेथे देवाने याकोबाशी भाषण केले होते तेथे त्याने एक पाषाण स्तंभ उभा केला आणि त्यावर प्यारपण करून त्यास तेलाभंग केला. जेथे देवाने
याकोबाशी भाषण केले होते त्या स्थळाचे नाव याकोबाने बेथेल ठेवले. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करो. प्रियांनो, या ठिकाणी परमेश्वराने पुन्हा एकदा याकोबाला दर्शन दिलेलं आहे. देवाने त्याच्या संगती बोललेला आहे. देव त्याच्या संगती बोलत आहे. बघा, पहिल्या वचनामध्ये देवाने याकोबाला सांगितले की उठ, वर जाऊन बेथेल येथे राहा. बेथेल म्हणजे सुरुवातीला जर आम्ही बघितलं की ज्या ठिकाणी याकोबा झोपला होता आणि त्या ठिकाणी देवाने त्याला दर्शन दिलं होतं, त्या ठिकाणी त्या लूज नगराच्या जवळ तो झोपलेला होता आणि त्या ठिकाणी त्याला नाव दिलं होतं बेथेल. बेथेल म्हणजे देवाचं घर. प्रियांनो, त्या ठिकाणी परमेश्वराने सांगितले की तू त्या ठिकाणी जाऊन राहा, कारण त्या ठिकाणी देवाचं सामर्थ्य होतं, देवाचं सानिध्य होतं, देवाच्या सर्व काही गोष्टी त्या ठिकाणी चांगल्या होत्या. आणि म्हणून आणि तू आपला भाऊ यासाव याच्या पुढून पळून चालला असताना ज्या देवाने तुला दर्शन दिले होते त्याच्यासाठी तेथे वेदी बांध. प्रियांनो, आम्हाला आमच्या घरामध्ये बेथेल म्हणजे देवाचं घर, प्रियांनो, त्या ठिकाणी आम्हाला प्रार्थनेची वेदी बांधली पाहिजे. आज आमच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये प्रार्थनेची वेदी बांधली पाहिजे आणि त्याद्वारे देवबाप आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करणार आहे. मग याकोब आपल्या घरच्या मंडळीस व आपल्या बरोबरच्या सगळ्या माणसास म्हणाला, तुमच्या पाशी जे परके देव आहे ते सर्व फेकून द्या व स्वतःला शुद्ध करून आपली वस्त्रे बदला. यासाठी तो त्या ठिकाणी म्हणालेला आहे की ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केलेली, ज्या देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जीवनाचा श्वास टाकलेला आहे, जो देव सर्वांची काळजी करतो, त्या देवाला आम्ही स्तुती धन्यवाद दिला पाहिजे, त्या देवाची आम्ही आराधना केली पाहिजे. यासाठी याकोब त्याच्या सर्व घरच्या लोकांना म्हटलेलं आहे की तुमच्या जवळ जे हातांनी बनवलेले देव आहेत, जे निसर्गामध्ये आम्ही झाड आणि पशूंची जी आराधना करतो ती आराधना करण्याचं सोडून आणि ते जे मूर्त्या आहेत त्या सर्व आम्ही त्या ठिकाणी फेकून दिल्या पाहिजे. आणि पहा, त्या ठिकाणी त्याने ती आज्ञा केली आणि त्या सर्व लोकांनी ते काय केलेलं आहे, त्या सर्व आणून याकोबाजवळ दिलेलं आहे. आणि मग पहा, वचन 3 मध्ये आपण उठून वर बेथेला जाऊ आणि तेथे मी देवासाठी वेदी बांधील आणि त्याने माझ्या संकट समय माझे ऐकले आणि ज्या वाटेने मी प्रवास करीत होतो ती तो माझबरोबर होता. पहा, परमेश्वर देवाने त्या याकोबाला त्या ठिकाणी सहाय्य केलेले आहे. याकोबाला त्या ठिकाणी त्याची कृपा पुरवलेली आहे. केव्हा जेव्हा आम्ही देवाच्या आज्ञेनुसार चालतो, देवाच्या इच्छेनुसार चालतो, त्याच वेळेस परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करताना दिसत आहे. आणि प्रियांनो, याकोबाच्या जीवनामध्ये कार्य करताना दिसत आहे. तो देवाच्या इच्छेने चालला, देवाची आज्ञा पाळली, देवाचं भय त्याच्या जीवनामध्ये होतं आणि त्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट केलेली होती की आपल्या लोकांमधून जे काय होतं, जे परके देव होते ते त्यांनी त्यातून काढून टाकलेलं आहे. ती घाण त्यांनी काढून टाकलेलं आहे. कारण जो देव आकाश आणि पृथ्वीचा उत्पन्न करताय, ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे, त्या देवाची आराधना करण्यासाठी त्यांनी ह्या सर्व लोकांना, त्यांनी त्या कुटुंबाला त्यांनी शुद्ध केलेलं आहे. आणि जेणेकरून देवाचं सामर्थ्य त्या घरावरती अधिक उतरावं, देवासंगती त्या ठिकाणी चांगलं चालावं, यासाठी त्यांनी ती गोष्ट केलेली आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा, त्याच्या मनामध्ये आले की आपल्या घरामध्ये एक प्रार्थनेची वेदी त्यांनी त्या ठिकाणी बांधलेली आहे. मग तेव्हा त्यांनी आपल्या पाशी असलेले सर्व परके देव व आपल्या कानात असलेली कुंडले याकोबाच्या हवाली केली आणि याकोबाने शखेमाजवळ असलेले येला वृक्षाखाली ती पुरून टाकली. मग त्यांनी कूच केले आणि आसपासच्या नगरातल्या लोकांच्या मनात देवाने अशी दहशत उत्पन्न केली होती की ती याकोबाच्या मुलास पाठीस लागले नाही. आणि मग नंतर पुन्हा एकदा 10व्या वचनामध्ये आम्हाला देव त्याला म्हणाला की तुझे नाव याकोब आहे, पण आतापासून तुला याकोब म्हणणार नाही, तर तुझे नाव इस्रायल होईल. आणि देवाने त्याला इस्रायल हे नाव दिले. इस्रायल म्हणजे देवाचे लोक. देव त्याला म्हणाला, आणखी म्हणाला की मी सर्व समर्थ देव आहे, तुला
तू फलद्रूप होऊन बहुगुणित हो. तुझपासून एकच राष्ट्र काय, तर तू राष्ट्र समूह उत्पन्न होईल आणि तुझ्या पोटी राजे निपजतील. आणि जो देश मी अब्राम व इसाक यास दिला तो तुला देईन, आणि तुझ्या मागे तुझ्या संततीसही तोच देश देईल. मग देवाने जेथे याकोबाशी भाषण केले होते तेथूनच आरोहण केले, आणि जेथे देवाने याकोबाशी भाषण केले होते तेथे त्याने एक पाषाण स्तंभ उभा केला आणि त्यावर अर्पण करून त्यास तेलाभंग केला. जेथे देवाने याकोबाशी भाषण केले होते त्या स्थळाचे नाव याकोबाने बेथेल असे ठेवलेले आहे, कारण देवाने त्या ठिकाणी त्याला पुन्हा आणि पुन्हा दर्शन देऊन त्याला आशीर्वादित केलेलं आहे. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये जर आम्हाला आशीर्वाद पाहिजे असतील, देवाच्या इच्छेनुसार चालायचं असेल, तर प्रियांनो आमच्या घरामध्ये प्रार्थनेची विधी पाहिजे, आणि ती विधी आम्ही आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये पाहायला पाहिजे. आणि विशेष करून आमच्या जीवनामध्ये ज्या घाण गोष्टी आहेत त्या आम्ही काढून टाकल्या पाहिजे. आम्ही स्वच्छ केलं पाहिजे आणि देवाच्या इच्छेनुसार आम्ही चाललं पाहिजे. तर प्रियांनो, चला या सकाळच्या वेळी आपण त्या जिवंत देवाच्या चरणाजवळ जाऊया. आमच्या जीवनातल्या ज्या देवाला नको असलेल्या गोष्टी आहेत त्या सर्व काढून टाकूया. तेव्हाच देव आपल्या जीवनामध्ये कार्य करेल. याकोबाने तीच गोष्ट केली जी देवाला आवडत नाही, ती आपल्या घरातून त्याने काढून टाकलेली आहे, आणि परमेश्वराने त्याला त्या ठिकाणी आशीर्वादित केलेले आहे. देव बाप या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू. देव बापा, पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभू येशू, हे वचन जे ऐकतील त्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रिय प्रभू, मी हे वचन बोलत नाही, तर तुझ्या वचनामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या आमच्या जीवनामधून तू काढून टाक, आणि तुझ्या नावाने प्रिय प्रभू येशू आमच्या घरातील प्रत्येक गोष्ट तू स्वच्छ, आणि प्रिय प्रभू आमचे अंतःकरण तू स्वच्छ कर, मन स्वच्छ कर, आणि प्रभू तुझ्या मार्गाने चालण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, आमच्या जीवनामधून सर्व आजार, क्लेश, दुःख, संकट हे सर्व तुझ्या नावामध्ये निघून जात आहे. प्रत्येकाला तू स्पर्श करत आहे. सर्व सैतानी बंधन, शाप आणि प्रिय प्रभू येशू सर्व वाईट गोष्टी, निराशा आणि प्रिय प्रभू येशू सर्व कुटुंबातील ज्यांचे कुटुंब तुटण्याच्या मार्गावरती आहेत, प्रिय प्रभू येशू ते कुटुंब तुझ्या पवित्र सामर्थ्याने जुडल्या जाऊ दे. सर्व दुष्टात्म्यांच्या हल्ल्यापासून त्यांचं तू रक्षण कर. तुझ्या आत्म्यामध्ये, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू त्यांना भर आणि तुझं गौरव दे. आज दिवसभरातील सर्व कामकाज, आमचा प्रवास आणि प्रिय प्रभू येशू आमचं जीवन तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. सर्व मृत्यूपासून, सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व पापापासून तू आमचं संरक्षण कर. सर्व नैसर्गिक आपत्तीपासून तू आमचं संरक्षण कर आणि तुझं गौरव होऊ दे. हे देवा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. इथून पुढची वेळ का सर्व काय तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करतो. देवबाप आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन, 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 आमेन.